नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालोय नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या एका भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्याकडे. तो म्हणजे किल्ले धोडप. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा किल्ला त्याच्या प्राचीन इतिहासासाठी ओळखला जातो. चला तर मग आपला प्रवास सुरू करूयात. समोर धोक्यात हरलेला किल्ला दिसतो आपल्याला आणि हे जे देवस्थान आहे महाराजांचं इथं तुम्ही स्टे वगैरे करू शकता इन केस उशीर आल्यास. आणि हा सोड कवरचा मंदिर आहे भव्य स्वरूपाचं आणि रूम्स वगैरे आहे तिकडे, भक्तनिवास, राहण्याची सुविधा आहे, शौचालय वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही जेव्हा धोडपला येत असाल ट्रेकसाठी, स्टेसाठी तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही इथे येऊन झोपू शकता. टेंट वगैरे जर तुमच्याकडे नसेल तर इथनं साधारणतः 1.5 तास लागतो ट्रेकला. आणि हा इथनंच रस्ता गेल्यावरती मंदिराकडे जातो आपण. निसर्गाने नटलेलं हे मंदिर आहे. खूप मोठं देवस्थान आहे. 100-200 लोक तिकडे झोपू शकतात त्या हॉलमध्ये. एवढं मोठं हे मंदिर आहे. विहीर वगैरे आहे साईडला. आणि आता दर्शन घेऊयात भोलेनाथांचं. किल्ले धोडप. किल्ल्यावरील गुहा व पाण्याची टाके पाहता हा किल्ला पौराणिक असावा अशी नोंद आढळून येते. याचा उल्लेख मात्र प्रथम 16व्या शतकात धरब या नावाने येतो. तेव्हा हा किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. समोर चाललंय मार्किंगचं काम, कारण की धुकं खूप आहे, रात्री रस्ता दिसणार नाही. जातोय तर खरे आम्ही पुढे, पण रिटर्न येताना आम्हाला रस्ता कळायला हवा म्हणून आम्ही मार्किंग दगड लावून ठेवतो. ती मेकॅनिक आता आम्ही मावशी इकडे आता धोडपवर चाललोय. झिरो विजिबिलिटी आहे. काय रस्ता कळणार या गोष्टींमध्ये आपल्याला काय दिसू शकतं? आजूबाजूला बघा कुठेच काही दिसू शकत नाही. शोधत आणि पायवाट या 2 गोष्टींमध्ये पुढे जायचं. बुरुज दिसतोय समोर. ही पायवाट उघडलेल्या जागेची. समोर धुका आहे, त्यात विजिबिलिटी सुरू झाली. शाबीत आहे अजून. आणि ही जी वास्तू आहे खिंडीची वास्तू
त्याला लागूनच हा बुरुज आहे, शाबित आहे अजून दगड बांधकाम. पहारेकरांची जागा बसण्याची आणि बुरुजाची तटबंदी आहे लक्ष ठेवण्यासाठी. साईडला तलाव आहे मोठा. आणि हा धुक्यात हरवलेला थोडं वाट काढत चाललोय पुढे आणि आजूबाजूचे दृश्य जे आहेत म्हणजे वेळ जातो आपला बघण्यात. आणि समोरचा जो व्ह्यू आहे दाखोबाचा, सॉरी बजरंगबलीचं मंदिर लागतं आपल्याला अर्धा तासा पाऊण तासाचा ट्रेक नंतर. आणि समोर परत बुरुज आहेत भव्य स्वरूपाचे. दरवाजा लागतोय आणि इथं शिलालेख लिहिलेत काहीतरी. दरवाजा आहे आहे दगडावर मस्त वगैरे नाही ते लवलीलंच आणि ही आजची जनरेशन छपरीगिरी करणारी. मध्ये मी बघितलं ना, थोडं पुढं आलं ते छोटंसं मंदिर लागलंय. नंदीजींची मूर्ती आहे आणि हनुमानजी दिसत आहेत आतमध्ये. आणि छोटीशी वाडी आहे 2-3 लोकांची, 2-3 घरं आहेत इथे. फुलाचं झाड, उंबराचं झाड आहे इथे ना. आणि इथं आता बोर्ड लावलाय किल्ल्यासाठी. किल्ले धोडप बोर्ड लावलाय. उंची आहे 1451 मीटर, 4959 फूट. प्रकार गिरिदुर्गामध्ये मोडतो. आणि डोंगर रांग आहे अजंडा सातमाळ. स्थापना आहे 1046, म्हणजे खूप पुरातन आहे. तसं किल्ल्याचं महत्त्व खूप आहे धोडपचं. चला आता हळूहळू पुढे जाऊयात. वेळ खूप झाली आहे, टाईम नाही आमच्याकडे. रात्र आणि धुक्याची वाट. विहिरीची वास्तू आहे 12. पाणी आहे अजून याच्यात. 12 महिने असते आणि 12ही महिने असतं. इकडे पायऱ्या आहेत खाली उतरायला. चला चला, टाइम नका घेऊ जास्त. नाही जाणार एकाने व्हिडिओ काढून तुम्हाला टाकायला आम्हाला टाकायला मग होईल ना. आता भाऊ जाईल तर हो क्वालिटी पण. तासाच्या ट्रेक नंतर आपण फायनली इथं येऊन पोहोचलोय. आणि समोर धोकं दिसतंय किती आहे. 5:15 वाजलेत. 4ला सुरू केलेला ट्रेक आपण. 1.25 तास आपण किल्ल्यावरती आलोय. अजून 20 मिनटं आहेत वरती जायला. इथपर्यंत आलोय आणि हा रस्ता आता वरती जायला. समोर दिसतोय वास्तू थोडी. चला
सावकाश. खिंड मस्त आहे. दीड तासाचा ट्रेक नंतर आपण आता शिर्डीजवळ आलोय. शिड्या लागतात, वरती चालत जावं लागतं. आणि विजिबिलिटी जरूर आहे. तिकडे काहीतरी वस्तू आहे पण गवत वाढलं जाता येत नाही. तिकडे गुहा असते आणि हा समोरचा व्ह्यू दिसतो. आता सगळं मोकळं होतंय. चला आता वरती जाऊन चढूया. खचरात कोरलेल्या पायऱ्या आहेत. शिलालेख आहेत लिहिलेले. ही भाषा उर्दू समजू शकतो, उर्दूमध्ये आहे. त्याचा काय उपयोग, काय इतिहास आहे हे जे दिसतं आपल्याला, हे बघा बघा, हे उर्दूच लँग्वेज आहे. आणि हे KSN कळेल तुम्हाला कोणी काढले. दरवाजा आणि ही गुहा
मस्त अशी गुहा आहे. करीव काम आहे इथे. गणपती बाप्पा मोरया. आणि हा आतमधला जो व्ह्यू आहे वा, इकडे प्रॉपर जागा आहेत, खंडित काही अवशेष आहेत. इथं टेंट तुम्ही लावू शकता इन केस अगर तुम्हाला खूप पाऊस लागला. आणि हे जो रूम आहे गुहेतली जागा जी आहे इथे झोपू शकता. मोकळी जागा आहे चांगली. हे नक्षीकाम दिसतंय. समोर पाऊस दिसतो आपल्याला किती आहे. आणि परत एकदा पावसात निघून शूट सुरू केला आपण. हेवी रेनफॉल चाललाय. आजचा ट्रेकच मुळात सगळा पावसात चाललाय. पाऊस थांबायचं नाव घेत नाही. आणि हे वातावरण बघूनच मन प्रसन्न होतं. जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं करू आता आपण. 6 वाजलेत आता. वास्तू दिसत आहेत पुरातन वाड्याच्या. सदर किंवा वाडे असू शकतात. तिकडे जातो आपण आता बघण्यासाठी. आणि समोर पण आहे अवशेष वाड्याची वस्तूची आहे. आणि पाऊस खूप आहे इकडे. समोर बघू शकता काही दिसत नाही आपल्याला. तिकडे पाण्याचा टाका दिसतात आता आपल्या दोन्ही साईडला. हे एक पाण्याचा टाका आहे. कदाचित सदर असू शकतात. ह्या समोर दिसतंय बघा, वाडे किंवा सदर, कारण की पाण्याचे टाके आहे त्याच्यामुळे सदर किंवा वाडा या दोन गोष्टीमध्ये काहीतरी असू शकते. सदर नसेल वाडाच असतील. अवशेष आणि हे जे पाण्याचा टाका आहे, आता तरी पावसाळ्यात पाणी घाण आहे याच्यामध्ये, पिऊ नाही शकत. समोर पण आहे 2 टाके आहेत. कदाचित उन्हाळ्यात पाणी नसेल याच्यामध्ये. आणि हे जे अवशेष पडलेत दगड खाली ढासळून निश्चितच. आज समोर दिसतो आपल्याला 8 माळी उभा डाकोबा, धोडप किल्ला. सॉरी, समोरच दिसते धोडप. त्या मंदिरापर्यंत आलो आपण. मंदिर आहे ना, दिसतंय ना वरती जातात ना. मंदिरापर्यंत आपण पोहोचलोय. 75% तर एक्सप्लोअर केलाय आपण किल्ला. इथं दिसते समोर काहीतरी. हा, पुढच्या वस्तू आहेत. अजून परत रेलिंग लागली आपल्याला आणि पुढचा व्ह्यू काहीच नाही आहे. त्यामुळे काहीच सुडका आपल्याला दिसू शकत नाही. समोर जो आहे हे बघा, प्रॉपर जो दिसतोय सुडका, ही पायवाट आहे. आणि मला वाटतं तिकडे कदाचित गुहा असतील समोर, कारण की तटबंदी लावली आहे त्याच्यामुळे गुहा असतील. आणि वरती दिसतोय रस्ता जायला, पण टॉपला नाही जाऊ शकत. मंदिरापर्यंतच आपण जाऊ शकतो. चला आता हळूहळू 1.5 ते पावणे 2 तास झालेत इथं येऊन आपल्याला. आता ट्रेक स्टार्ट करून इथपर्यंत यायला मॅक्स 1.5 तास. तुम्ही स्पीडने चाललं तर 1.5 ते पावणे 2 तास लागतात यायला. पायवाट दिसते आपल्याला समोर सरळ वरती गेलेली. तिकडे हे इथनं डाबा साईडला इथे गुफा असतील. आता थोडं मोकळं झालंय. रुक, हे जे हा जो रस्ता दिसतोय वरती गेलेला, तर मंदिराचं त्या तिकडे वरती गुहा आहेत. आय थिंक दिसतात की नाही, ह्या गुहा आहेत तिथे. तर आपण वरती जाऊयात. इथपर्यंत आलोय फायनली. जे आपल्याला सुडके दिसतात, वास्तू आहे त्या राज दरबार सदरे सारख्या, तिथपर्यंत आपण आलोय. वरती किल्ला दिसतोय, विजिबिलिटी 0 आहे. 6:15 वाजले, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही. पुढचा आहे जी खिंड आहे, त्या खिंडीकडे पण जाता येणार नाही आपल्याला, कारण की रस्ता माहीत नाहीये आणि धोकं खूप आहे. त्यामुळे रस्ता विसरू शकतो. रात्र झाली आहे. तर तिथपर्यंतच आपला ट्रेक आपण आता इथं कंप्लीट करूया ट्रेक, आणि इथं परत रिटर्न जाऊयात घरी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,